आजचा ट्रेक प्रबळगडावर. माझ्याबरोबर देवेशू आणि प्रत्युष होते. नाश्त्याला मस्त मिसळ खाल्ली. रिक्षाने पायथ्याजवळ जायला निघालो. आमच्याकडे मोठ्या बॅग्स होत्या, कारण आज गडावर कॅम्पिंग करायचं ठरवलं होतं. चालायला सुरुवात केली. भाजरं ऊन होतं. आमचा स्पीड एकदम कमी झाला. थोड्याच वेळात चढ सुद्धा सुरू झाला. अजून दमछाक. रानवाटा चॅनल बघणारे काही जण भेटले. फोटो सेशन झालं. वाटेवर दगडातून झिरपणारं पाणी लागलं. चढण आणि ऊन दोन्ही वाढायला लागले. दगडात कोरलेल्या गणपती आणि मारुतीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. जाम दमलो होतो. भूक लागली होती. जेवायला दुपारचे 3 वाजले. आता पोरं गडावर पोहोचणार का हा टास्क वाटायला लागला. माची प्रबळगड गावात आलो. गावात संध्याकाळची कामं सुरू होती. घावण्यांचा बेत बनत होता. आम्हाला अजून खूप चालायचं होतं. वर पोहोचायला अंधार होणार हे आता फिक्स होतं. घनदाट जंगल लागलं. घळीत आलो. विशाल घळ बघितल्यावर ह्या किल्ल्याला प्रबळगड असं का नाव दिलं असेल हे लगेच समजलं. चढ, मोठे कातळ, दणकट लंगूर अशा सगळ्यांना पार करत दरवाजापाशी आलो. 6 वाजत आले. इथलं जंगल इतकं घनदाट की सस्पेन्स स्टोरीमध्ये असल्यासारखं वाटलं. जंगलातून चालत असताना एकदम अंधार झाला. ऑलमोस्ट ब्लॅकआउट. हेड टॉर्चच्या जोरावर जंगल पार करत होतो. तासभर चालल्यावर मोकळ्या जागी आलो. हायसं वाटलं. त्रिपुरारी पौर्णिमेच्या चांदण्यात टेंट लावला. शेकोटी पेटवली. जवळच स्वच्छ पाण्याचं टाकं होतं. पाण्याची चिंता मिटली. सगळा सेटअप मांडला. गरमागरम सूप प्यायलो. रेडी टू इट भाजी, सलाड, थेपले. भरपेट जेवण झालं. कधी झोप लागली काय माहित. सकाळ एकदम फ्रेश झाली. मोरबे धरणाचं पाणी उन्हात चमकत होतं. रेडी टू इट उपमा, खाकरा विथ चीज, कॉफी असा नाश्ता केला. आज किल्ला बघायचा प्लॅन होता. आवराआवर केली. किल्ला बघायला निघालो. काल इथूनच आम्ही आलो होतो. काळोखात काहीच दिसलं नव्हतं. किल्ल्यावरचे अवशेष बघितले. ड्रोन शॉटमध्ये काही बुरुज दिसले, पण तिथे जाता आलं नाही. किल्ल्यावर पाणी किती कालपासून विषय होता. काहींनी सांगितलं अजिबात पाणी नाही, काही म्हणाले भरपूर पाणी. हा सस्पेन्स किल्ल्यावर आल्यावर सुटला. आम्हाला पाण्याचे वेगवेगळे सोर्सेस सापडले. वर 2 टाकी, दरवाजाजवळ 1 टाकं, एक मोठा तलाव, वाटेवर छोटा ओहोळ, ड्रोनमध्ये दिसलेला वॉटरफॉल. प्रचंड पसरलेल्या प्रबळगडावर दिवसभर फिरल्यानंतर सुद्धा वाटत होतं इथे परत यायला हवं. सगळ्यांनीच नक्की बघावा असा इतिहासाचा साक्षीदार प्रबळगड.